नमस्कार, मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र। आणि आज राज्यभरात नववर्षाची सुरुवात मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि महाल परिसरात इतकं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। काय सांगाल नागरिकांना, काय आवाहन? नवीन हिंदू नववर्षाच्या सर्वांना पहिल्या शुभेच्छा देतो। आणि आज डॉक्टर हेडगेवारांचा पण जन्मदिवस आहे। आज नागपूरकरता अजून एक चांगला दिवस आहे की आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात आहेत, त्यामुळे आज सर्व दुग्ध शर्करा योग आहे। हिंदू नववर्षाला हिंदू संस्कृती जपण्याचा आणि हिंदूंची रक्षा करण्याकरता सगळ्यांनी आज संकल्प घ्यावा एवढीच विनंती करतो। आणि आजचा दिवस नववर्षाची सुरुवात म्हणून आनंदाने लोकांच्या आयुष्यात आनंद, त्यांचं आरोग्य, त्यांचं आयुष्य, त्यांचं ऐश्वर्य हे अधिक वृद्धिंगित व्हावं असं मी प्रभूचरणी प्रार्थना करतो, रामाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा। आत्ताच अगदी काही दिवसाअगोदर 17 मार्चला नागपुरात जी दंगल झाली ती महाल परिसरात, आणि आज इथे भव्य दिव्य स्वरूपात त्या दंगलीचा विषय आज नाही आहे, पण जे झालं ते काही योग्य नव्हतं, पण आज तो विषय नसल्यामुळे आज त्याच्यावर अधिक भाष्य करणं योग्य नाही। नागपूरच्या महाल परिसरात पहिली सामूहिक गुढी उभारण्याची परंपरा जी आहे सुरू झालेली आहे ती महालच्या नागपूर परिसरातून। आता माझ्यासोबत आहे या आयोजक कमिटीचे संयोजक विवेक कात्रजजी। तुमच्याकडून माहिती करून घ्यायचं होतं भाऊ की ह्या सामूहिक गुढीपाडव्याची सुरुवात कधी झाली, कधीपासून झाली आणि याचा मुख्य उद्देश काय आहे? 2005 साली साधारणपणे नागपुरामध्ये असं काही हिंदू कार्यकर्त्यांनी, हिंदू संघटनांनी असं ठरवलं की आपण हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा जो दिवस आहे तो हिंदू नवीन वर्षाचा दिवस आहे, तो आपण सामूहिकपणे साजरा केला पाहिजे। सामूहिकपणे साजरा झाला तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होईल। या दृष्टीने आम्ही हा 2005 पासून सतत हा कार्यक्रम या चौकामध्ये दरवर्षी होतो, इतक्यात मोठ्या उत्साहाने होतो। त्या ठिकाणी रामरायाची कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची अशी झाकी आपण या ठिकाणी ठेवतो। नववर्षाचा जल्लोष साजरा करतो, गुढी उभारल्यानंतर त्याची आरती करतो, प्रसाद वितरणानंतर हा कार्यक्रम संपतो। अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। रामनवमीच्या दिवशी याच ठिकाणी, याच चौकात संध्याकाळी जे श्रद्धाळू रामरथयात्रेला, इथे शोभायात्रेला येतात नागपूरच्या, त्या सगळ्यांच्या प्रसाद वितरणाची व्यवस्था इथे आम्ही करतो। साधारण तरी किती लोक इथे जमतात सामूहिक गुढीपाडवा साजरा करण्यासाठी? दरवर्षी या ठिकाणी 1000 लोक तर असतातच, कारण आम्ही फक्त आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांना आव्हान करतो। परंतु यावर्षी आम्ही असं ठरवलं की एक चांगल्या संघटित पद्धतीने या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणं ही काळाची गरज आहे, आणि काळाची गरज ओळखून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आव्हान केलं आजूबाजूच्या वस्त्यांना, आणि आजूबाजूच्या वस्त्यांमधले सगळे लोक इथे एकत्रित मोठ्या प्रमाणात आले, जे आपण आता बघितले। आणि यंदा काय स्पेशल होतं या गुढीपाडव्यासाठी? कारण पंतप्रधान
नरेंद्र मोदी सुद्धा नागपुरात आहे, तर हा जो आनंद आहे तो द्विगुणित झालेला आहे. महाल परिसरात यंदा काय स्पेशल होतं? स्पेशल म्हणजे आम्ही असं ठरवलं की गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण महालामध्ये विशेषतः तयार झालं होतं, ज्याच्यामध्ये विशिष्ट समाजाने आपला आत्मविश्वास गमावला होता, आपलं नुकसान ज्यांनी करून घेतलं होतं, काही उपद्रवी मूल्यांनी या ठिकाणी महालची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यांनी हिंसा घडवून आणली, त्या हिंसेला उत्तर आम्ही पॉझिटिव्ह पद्धतीने द्यायचं ठरवलं. आणि त्या हिंसेला उत्तर नाही तर समाजातल्या सज्जन शक्तीचा आत्मविश्वास पुन्हा बळावेल अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्हाला इथे करायचा होता. तो आम्ही या ठिकाणी संघटित स्वरूपात एकत्र समाजाचं दर्शन या ठिकाणी आज इथे घडवलं. आणि ज्या निमित्ताने दुर्जन शक्तीलाही समजेल की सज्जन शक्ती जेव्हा एका ठिकाणी उभी राहते त्यावेळेला आपला विषय संपतो. जल्लोष 9 वर्षाच्या मराठी अस्तित्वाच्या, हिंदू संस्कृतीच्या, सण उत्सवाच्या आणि मराठी मनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. महाल परिसरात अनेक हजारोच्या संख्येने आज लोक जमलेले होते आणि ते सामूहिक गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यावेळी सामूहिक आरतीचं पठण देखील करण्यात आलं. यावेळी तरुणाईचा जल्लोष देखील बघायला मिळाला आणि एक एकदम आनंदित वातावरण ह्या संपूर्ण महाल परिसरात होतं. कॅमेरा पर्सन तन्मय सोबत मी दिशा हटवार, नवराष्ट्र.